नमस्कार, स्वागत आहे आपल्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग टाकायला घेतला आहे आणि त्या दिवशी पण टाकला होता ब्लॉग छोटासा एक आपला भजीचा. तर नेमकेच पाहुणे आले त्यामुळे तो ब्लॉग पुढे जाऊ शकला नाही. सगळी तयारी केली होती आणि फक्त तळायचे बाकी होते. तर तिथेच पाहुणे आले, मग तिथे स्टॉप करून टाकला मी व्हिडिओ. बाकी तेच फक्त तळायचेच होते बाकी, बरं का. तर ते जाऊ दे आता. मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या आहेत. तर माझा नवरा माझ्याजवळ, माझे मिस्टर माझ्याजवळ का राहत नाही आहेत, काय कारण असं, म्हणजे खूप काही जणांचे प्रश्न आहेत. बऱ्याच जणांच्या कमेंट्स आहेत की कुठे आहे, दिसत नाही, काय नाही. तर तुम्ही मला सांगा माझ्या भावानं बहिणीनं की जेंट्स आहेत, जेंट्स लोकांना कसं पुरुषांना कामं असतात. एकदा पुरुषांना सकाळी जे कामावरती गेले की डायरेक्ट संध्याकाळी येत असतात घरी, बरं का. आणि काही पुरुषांना आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला. आपल्याला जेवढी संधी दिली तेवढीच खूप आहे. त्यांना लोकांना आवडत नाही म्हणजे व्हिडिओमध्ये यायला किंवा लाईव्हमध्ये यायला. आणि प्रथम म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तो चॅनल आहे माझा, व्हिडिओ मी टाकते, लाईव्ह मी घेते, बरं का. तर त्याने तुम्ही कोणी माझ्या मिस्टरांचं नावामध्ये घेऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बऱ्याच जणांचे जसे जॉब आहेत तसे जसं त्यांना राहावं लागते, बरोबर की नाही. की काही लोक कामासाठी खूप लांब लांब जात असतात. तर का लांब जात असतात पुरुष लोक, तर त्यांची लेकरं, बायका, पोरं, आई वडिलांची सगळ्यांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असते. जर लांब जाऊन जॉब केलं नाही तर लेकरं कशी शिकणार, कसं घर चालणार, कसं प्रपंच चालणार, बरोबर की नाही. तुम्ही बायकांनी किती कमवा, पण पुरुष जेवढा पेमेंट घरी आणतो ना, त्याला जेवढा पुरवठा आहे ना तेवढा बायका लेडीजच्या कमाईला तेवढा पुरवठा नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण की पुरुषांचं साथ तेवढी पाहिजेच बायकोला. तर आता बरेच पुरुष लांब बाहेरच्या ह्याच्यातनं असतात जॉबला वगैरे. काय झालं बाळा? काय नाही, 2 मिनटं थांब. बरेच पुरुष असतात, कोण अमेरिकेला आहे, कोण आर्मीमध्ये आहे, कोण पोलीसमध्ये आहे, कोण कशामध्ये आहे. तर काही लोक 2-2 वर्षभर येत पण नाही आपल्या फॅमिलीमध्ये, आणि आले की महिनाभर सुट्टीवरती, 1-2 महिना असतात सुट्टीवर. तर माझे मिस्टर पण पुण्यामध्ये आहेत जॉबला, बरं का. माझे मिस्टर पण पुण्यामध्ये जॉबला आहेत. मग आता ते बॅचलरमध्ये राहतात, तर मी त्यांच्यावर राहू शकत नाही बॅचलरमध्ये. पुण्यामध्ये जॉबला आहेत आणि मी माझ्या मुलाला इथे टाकले शिक्षणासाठी. मग तिथून नाचण्यापेक्षा मुलांचं पण शिक्षणावरती जास्त होतं, बरं का. खूप फरक पडतो. तर मी ठरवलं आता थोडे दिवस तरी इथून जायचं नाही आहे कुठे, इथेच थांबायचं, कारण की मुलांचं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. तर माझे मिस्टर येऊन जाऊन असतात. आत्ताच मध्ये आले होते दसऱ्याला, गणपतीला येऊन गेल्यानंतर आता दिवाळीत येणार आहेत परत, बरं का. आणि आधीमध्ये असतंच, कधी सण असेल, कधी काय असेल. आता दिवाळीला येऊन गेले की परत मग आपल्या कधी काय कार्यक्रम असेल मध्ये तर येणार. परत शिमग्याला होळी असते त्या दिवशी येणार, त्यावेळेस असतात. मग आणि कामाला असतात माणूस, सुट्टी नाही. आपण कंपनीकडून सुट्टी काढल्यानंतर आपल्याला तेवढी सुट्टी भेटत नाही. ते 8-10 दिवस जाणार सुट्टीचे इकडे गावाला, ते लॉस जाणार. परत तिथलं प्लस रूम भाडं भरायचं, इकडचं रूम भाडं भरायचं. जर महिना भरलाच नाही व्यवस्थित तर रूम भाडं कसं भरणार सांगा. तिकडचं रूम भाडं कसं भरणार, इकडचं रूम भाडं भरणार. आपला एक छोटाच व्हिडिओ होणार आहे, जास्त मी टायमिंग घेणार नाही व्हिडिओला. तर सगळ्यांचा गैरसमज आहे तो काढणार आहे. तर माझे मिस्टर आहेत पुण्याला जॉबला, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, बरं का. आणि मी माझ्या गावी राहते, माझ्या इथून गाव थोड्याच अंतरावर आहे. फक्त मुलांना शिक्षण देण्यासाठी, मुलांना जेवढं जवळ पडेल त्यासाठी मी भाड्याची रूम करून राहते, बरं का. नाहीतर माझं गाव थोडंच अंतरावरती आहे, अर्धा तास पण लागत नाही माझ्या सासरी आणि माहेरी जायला, बरं का. मध्येच मी आहे, इकडे सासर तर इकडे माझं माहेर आहे. अर्धा तासाच्या अंतरावरती. अर्धा तासाने पण माझा भाऊ येऊ शकतो गाडीवरनं, आणि मी पण अर्धा तासात परत माझ्या सासरी जाऊ शकते, एवढं अंतर आहे फक्त. हां,
मग तुम्ही सांगा. मी माझ्या गावीच राहते. फक्त एवढंच की शाळा जवळ इथून पडते थोडीफार, म्हणून मी इथे रूम केली आहे. आणि माझी सगळी फॅमिली इथे आहे. आई, माझं सासर, माझं तर मी जन्माला इथेच आले कोकणात. त्यामुळे माझी सगळी फॅमिली इथेच असणार ना. माझे नणंद वगैरे सगळे दीर जावा वगैरे सगळ्या इथेच आहे. माझ्या बहिणी सगळे जवळच आहेत. फक्त एवढंच की माझे मिस्टर तिकडे लांब आहेत पुण्यामध्ये, एवढंच. बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता. तर तुमचा प्रश्न सॉल्व झाला असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. आणि कुणीही वाईट कमेंट्स करू नका.